एक्झॅक्टली तुम्ही काय करता आणि तुम्ही ह्या मुलांच्या जीवनात कसा प्रकाश आणून दिलाय ते मला जाणून घ्यायला खूप आवडेल. प्रकाश वगैरे याच्यापेक्षा मी म्हणेल की खरंच खूप सिंपल काम मी करतोय. काय आहे मॅडम, की आपल्या महाराष्ट्रामध्ये एज्युकेशनच्या बद्दल खूप चांगला अवेअरनेस आहे आणि जवळपास किती तुम्ही मिडल क्लास घरातले असाल, मी म्हणेल गरीब घरातले असाल किंवा श्रीमंत घरातले असाल, शिक्षणावरती मुला-मुलींच्या फोकस असतोच. त्यांचं ग्रॅज्युएशन वगैरे पूर्ण व्हायलाच पाहिजे. त्यासाठी खूप कष्टाने आई-वडीलही सगळ्या गोष्टींना सपोर्ट करतात. पण आता प्रश्न असा झालेला आहे, की ग्रॅज्युएट्स एवढे पास आउट होतात. मग त्यांच्या जॉबचं काय? त्यांनी करायचं काय? तर मग अशी कुठली फील्ड आहे ज्याच्यामध्ये सध्या एक चांगलं करियर विथ चांगले पॅकेजेस आणि चांगली ग्रोथ होऊ शकते? तर महाराष्ट्राचा विचार करता आय-टी फील्ड महाराष्ट्रामध्ये पुणे आहे. मुंबईसुद्धा खूप चांगलं एक आय-टी हब आहे. हे असं असताना अ, आपल्या हे असं असताना आपली जी मराठी मुलं आहेत, त्यांनी आय-टीमध्ये, कॉर्पोरेटमध्ये त्यांची स्वप्न पूर्ण करता यावीत आणि त्यांना त्यांचं आयुष्य चांगल्या पद्धतीने एकतर इम्प्रूव्ह करता यावं, चांगल्या पद्धतीने जगता यावं, यासाठी त्या मुलांना आय-टीमध्ये करिअर कसं चालू करू शकतो, याबद्दल त्यांना एक स्किल अपग्रेडेशन, त्यांना प्रॉपर कन्सल्टिंग, गाईडन्स हे करण्याचं काम मी, माझी पूर्ण टीम करते आणि खरंच खूप छान वाटतं, की आत्तापर्यंत हजारो आमच्या विद्यार्थ्यांनी आय-टीमध्ये त्यांचं एक करिअर चालू केलेलं आहे. सो अशा प्रकारे एक काम आपण आपल्या महाराष्ट्रातील मराठी मुलांसाठी, ज्यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये आय-टीमध्ये चांगलं करिअर घडवायचं आहे, अशांसाठी आपण